बिनकामाचे मंत्रिमंडळात घेऊन कामाचा नेता बाहेर म्हणत ओबीसी नेत्यांचा छगन भुजबळांच्या भूमिकेला पाठिंबा। ओबीसींचा मंत्रिमंडळातील आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा नेत्यांचा दावा। पुढचा निर्णय घेण्यासाठी माझी सर्वांशी चर्चा सुरू, भूमिका ठरवायला थोडासा वेळ लागेल। ओबीसी नेत्यांच्या बैठकीनंतर भुजबळांचं मोठं विधान। दादरमध्ये कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आले एकत्र। दोघांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। खातेवाटपावरून काही जण समाधानी आणि काही असमाधानी असणं स्वाभाविक, पण प्रत्येक खात्याला न्याय देण्याचा प्रयत्न करणं महत्त्वाचं, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं वक्तव्य। पालकमंत्री पदावरून महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू असल्याच्या चर्चा, मात्र महायुतीत वाद होणार नाहीत, एकत्र बसून चर्चा करू, चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान। संभाजीनगरच्या पालकमंत्री पदावरून रस्सीखेच, मला पालकमंत्री पद मिळणार, संजय शिरसाटांचं वक्तव्य, तर अतुल सावेच पालकमंत्री होणार, भाजप पदाधिकाऱ्यांना विश्वास। अजित पवार यांच्यावरती कोणीही टीका केली तर मी खपवून घेणार नाही, भुजबळांचं नाव न घेता नवनियुक्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा इशारा। शरद पवारांनी केला मुख्यमंत्री फडणवीसांना फोन, भीमथडी जत्रेला येण्याचं दिलं निमंत्रण। कल्याणमध्ये पुन्हा परप्रांतीयाची दादागिरी, परप्रांतीयाची मराठी कुटुंबाला मारहाण, मुलीशी अश्लील चाळे केल्याचा जाब विचारल्याने मारहाण। आणि पॉपकॉर्नवरील अतिरिक्त जीएसटीमुळे पॉपकॉर्न महागणार, जीएसटी परिषदेच्या 55व्या बैठकीत पॉपकॉर्न संदर्भात जीएसटी कर आकारणीबद्दल महत्त्वाचा निर्णय। नमस्कार, मी अमित गद्रे, तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनची सुरुवात एका विशेष बातमीने करूया। मंत्रिमंडळाच्या खातेवाटपानंतर मनासारखं खातं न मिळाल्यामुळे नाराजी उफाळून येण्याची शक्यता आहे। आपल्या वाट्याला आलेल्या खात्यावरती काही मंत्री असमाधानी असल्याची कबुली खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेली आहे। शनिवारी हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खातेवाटप करताना गेल्या वेळेच्या तुलनेत मंत्र्यांच्या खात्यात फेरबदल केल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे काही मंत्र्यांचा भ्रमनिरास झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही। खातेवाटपात महत्त्वाचं खातं मिळावं असा प्रत्येकाचा प्रयत्न होता, पण मुख्यमंत्री फडणवीसांनी खातेवाटप करताना अनपेक्षित बदल केल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळेच काही जण नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा। त्याला खुद्द अजित पवारांनी दुजोरा दिला। संख्या जास्त झाल्यामुळं कॅबिनेटमध्ये प्रत्येकाला एखादं खातं देण्याचा वेळ ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर आलेली आहे। ज्यांना असं वाटतं की आपल्याला चांगलं खातं मिळालं ते समाधानी आहेत, ज्यांना वाटतं की बाबा आम्हाला पाहिजे असं खातं मिळालं नाही ते असमाधानी आहेत, पण हे चालत असतं। शिंदे सरकारमध्ये काही बड्या नेत्यांकडे महत्त्वाची खाती होती, पण यावेळी त्यांच्याच खात्यात मोठा बदल करण्यात आल्याचं पाहायला मिळालं। राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन या दोन नेत्यांमध्ये जलसंपदा खात्याची वाटणी करण्यात आली आहे। गेल्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे दुसऱ्या क्रमांकाचं खातं समजलं जाणारं महसूल खातं होतं, पण यावेळी त्यांना जलसंपदा खातं देण्यात आलंय। त्यामध्ये केवळ गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचा समावेश आहे, तर ग्रामविकास खात्याची जबाबदारी सांभाळलेल्या गिरीश महाजनांना जलसंपदा खात्यातील विदर्भ, तापी आणि कोकण विकास महामंडळाची जबाबदारी देण्यात आली आहे। शिवसेनेच्या शंभूराज देसाईंकडे गेल्यावेळी उत्पादन शुल्क सारखं महत्त्वाचं खातं होतं, आता त्यांच्यावर पर्यटन, खाण आणि स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडेंकडे गेल्यावेळी कृषी खातं होतं, पण यावेळी त्यांना अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या खात्यावर समाधान मानावं लागलं। यांची आता कौरवासारखी परिस्थिती आहे या सरकारची आणि हे आपसातच लढून आता यांचं कार्यक्रम संपणार आहे। कारण की मलाईदार जिल्हे, मलाईदार खाते याची ही लढाई लांब चालली। विधानसभेचं हिवाळी अधिवेशनामध्ये साधं मंत्रिमंडळाचा पोर्टफोलिओ सुद्धा मंत्र्याला देऊ शकले नाही। खातेवाटपात कुणाच्या वाट्याला कोणतं मंत्रिपद येणार याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात होते,
पण मंत्रिमंडळाच्या खाते वाटपावर मुख्यमंत्री फडणवीसांचा वरचष्मा असल्याचं पाहायला मिळालं. शेवटी प्रत्येकाने मिळालेल्या खात्याला न्याय देण्याचा प्रयत्न हा करायचा असतो. त्याच्यातच त्यांच्या कामाची चुणूक ही महाराष्ट्राला पाहायला मिळते. आणि प्रशासनावर त्यांची कशी पकड आहे, काम कसं करतात, लोकांचे प्रश्न कसे सोडवतात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या दृष्टीपथामध्ये येतात. त्याच्या खोलात मी जास्त जात नाही. महायुती सरकार स्थापनेनंतर मंत्रिपदावरून नाराजी नाट्य पाहायला मिळालं होतं. आता खाते वाटपानंतर नाराजी नाट्याचा नवा अंक रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढच्या बातमीकडे वळूया. ठाकरे बंधू एकत्र यावेत ही आज सुद्धा अनेक मराठी माणसांची इच्छा आहे. मात्र राजकीय जीवनात ते काही शक्य झालेलं नाहीये. मात्र आज कौटुंबिक निमित्ताने हे दोन्ही बंधू एकत्र आलेले पाहायला मिळालेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भगिनी जयवंती देशपांडे यांचा मुलाचा विवाह सोहळा दादरमधील राजा शिवाजी विद्यालय इकडे पार पडला. यावेळेला उद्धव आणि राज एकमेकांच्या बाजूला उभे असलेले दिसून आलेत. भाच्याच्या लग्नाला दोन्ही मामांनी हजेरी लावत कौटुंबिक जिव्हाळा कायम असल्याचं दाखवून दिलंय. दोन्ही नेत्यांमध्ये यावेळेला खेळीमेळीचं वातावरण दिसून आलंय. दोन्ही भावांनी काही वेळ एकमेकांशी संवाद सुद्धा साधलेला आहे. त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरे सुद्धा यावेळेला उपस्थित होत्या. काही दिवसांपूर्वी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्याला राज ठाकरेंनी उपस्थिती लावली होती. त्यावेळेला त्यांची आणि उद्धव ठाकरेंची भेट चुकली होती. मात्र आज ते एकत्र दिसून आलेत. लग्नात भेटले म्हणून राजकारण वातावरण तापायचं काही कारण नाही आहे. जर तसं करायचं असतं तर त्याने विधानसभेच्या वेळेला केलं असतं. राज ठाकरे साहेबांनी अनेक वेळेला त्यांना टाळी देण्याचा प्रयत्न केला, परंतु उद्धव साहेबांनी तो हात मागे घेण्याचा अनेक वेळेला प्रयत्न त्यांचा झालेला आहे. म्हणून मला वाटतं त्यांचा कधी एकत्रितकरण होणं आताच्या घडीला तरी शक्य नाही. आता परवा उद्धवजी पण देवेंद्रजींना शुभेच्छा देण्यासाठी त्या ठिकाणी आले. त्यावेळेला अशी चर्चा झाली. पवार साहेब आणि दादा पण भेटले का सार्वजनिक कार्यक्रमामध्ये, त्याची चर्चा झाली. मला वाटतं राजकारणापलीकडे काही संबंध असतात, काही गोष्टी असतात आणि समोरासमोर आल्यावर बोलावं लागतं, भेटावं लागतं. त्यातमध्ये काही गैर आहे असं मला काही वाटत नाही किंवा काही वेगळा अर्थ काढण्याची गरज आहे असं मला वाटत. तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या या भेटीबाबत नाना पटोलेंनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. काय मला कळत नाही. आता परवा उद्धव ठाकरे साहेब आले विधान सभेमध्ये नागपूरच्या आणि मुख्यमंत्र्याला भेटले, तर झालं, त्याला राजकीय चर्चा सुरू झाली. माध्यमांना राजकीय चर्चा करण्यापेक्षा आता जनतेचे प्रश्न महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचे आहेत. म्हणून कोण कुठं भेटला याच्यापेक्षा जनतेचे प्रश्न काँग्रेससाठी महत्त्वाचे. तर मंत्रिमंडळाच्या खातेवाटपात गृह खातं कोणाकडे जाणार यावरून बरेच तर्कवितर्क लावले जात आहेत. कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेना गृह खात्यासाठी आग्रही होती, पण मुख्यमंत्री फडणवीसांनी ते खातं स्वतःकडे ठेवलेलं आहे. तर शिंदेंकडे नगरविकास खात्याची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. आग्रह होता पण ते झालं नाही. पण शेवटी सरकार स्थापन झालं. ऐकलं पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले ते. खातेवाटपात शिवसेनेने गृहमंत्रालयासाठी आग्रह धरलेला होता, पण शिवसेनेला गृह खातं काही मिळालेलं नाही. मुख्यमंत्री फडणवीसांनी गृह खातं स्वतःकडे ठेवून घेतलंय. तर शिवसेनेच्या वाट्याला बहुतांश गेल्या वेळची खाती आलेली आहेत. खरं तर गृह खात्यावरून गेले काही दिवस राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगली होती. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपद भाजपाकडे जाणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर शिवसेनेने गृह खात्यासाठी आग्रह धरला होता. एकीकडे महायुतीच्या शपथविधीच्या हालचाली सुरू झाल्या होत्या, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे साताऱ्यातील आपल्या मूळ गावी गेले होते. त्यावेळी शिंदे गृह खात्यासाठी अडून बसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. आग्रह होता पण ते झालं नाही. पण शेवटी सरकार स्थापन झालं. लोकांच्या टीकेला आम्ही जागेवर उत्तर दिलं आहे की यांनी सांगितलं की सरकार स्थापन होणार नाही, सरकार स्थापन झालं म्हणे खातेवाटप होणार नाही. आता खातेवाटप झालं. मुख्यमंत्री पद नाही तर किमान गृह खातं द्यावं यासाठी शिवसेना आग्रही होती. शिवसेनेच्या या मागणीला युतीच्या सत्ता वाटप सूत्राची किनार होती. 1995 साली राज्यात पहिल्यांदा युतीची सत्ता आली. त्यावेळी मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे तर गृहमंत्रीपद भाजपाला मिळालं होतं. पण 2014 मध्ये भाजपानं ती दोन्ही पदं आपल्याकडे ठेवून घेतली होती. यावेळी मात्र शिवसेनेने गृह खात्यासाठी जोर लावला होता. गृह खात्याचं महत्त्व खूप मोठंच आहे. याविषयी खूप चर्चा झालेली आहे. अत्यंत प्रभावी खातं आहे आणि फील्डवर म्हणजे बाहेर या खात्याचा वचकीत मोठा आहे, दरारा मोठा आहे. राजकारण
आपसुकच त्या माध्यमातून अतिशय प्रभावीपणे करता येतं. परंतु भाजपा हे खातं देणारच नव्हता आणि अशी जाहीर मागणी शिंदे यांचे सहकारी गुलाबराव पाटील असतील, शंभूराज देसाई असतील किंवा संजय शिरसाट असतील त्यांनी केली होती, परंतु त्याचा उपयोग झाला नाही. अखेर शिंदे यांनी नगरविकास आणि गृहनिर्माण ही 2 महत्त्वाची खाती आपल्याकडे राखण्यात यश मिळवलं आहे. गृहनिर्माण तर त्यांना नव्याने मिळाले. गेल्या वेळेस सरकारमध्ये नगरविकास खातं एकनाथ शिंदेंकडे होतं. त्यामुळेच शिवसेना गृह खात्यासोबतच नगरविकास खात्यासाठी आग्रही होती. त्यापैकी नगरविकास खातं पदरात पाडून घेण्यात शिवसेना यशस्वी झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन केला आणि राजकीय चर्चेला उधाण आलं. शरद पवार नेमकं काय बोलले? पवारांनी फडणवीसांना कोणत्या कारणासाठी फोन केला होता? राज्यात पुन्हा नव्या राजकीय समीकरणांची जुळवणी तर केली जात नाहीये ना, असे एक ना अनेक राजकीय आखाडे बांधले जात होते. जेव्हा त्यांना फोन कॉल विषयी शरद पवारांना विचारलं तेव्हा त्यांनी फोन कॉलचा उलगडा केलाय. या जसे प्रचंड प्रतिसाद नेहमीच असतो, पण यावेळेला महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा विशेषतः तेलंगणा आणि काही राज्यातून अधिक प्रतिसाद मिळालेला दिसतोय आणि त्यामुळे व्हेंचरीचं काम आता देश पातळीवर जात आहे आणि देश पातळीवर ठिकठिकाणी जे उत्तम कलावंत आहेत त्या सगळ्यांचा सहभाग याच्यामध्ये होतोय. महायुती सरकारच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदावरून महायुती सरकारमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते. छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रीपद मलाच मिळेल असा विश्वास शिवसेनेचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केलेला आहे. तर भाजपाचे ओबीसी मंत्री अतुल सावे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री होणार असा विश्वास भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे. त्यामुळे आता पालकमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे पाहणं महत्त्वाचं असेल. संभाजीनगरचं पालकमंत्रीपद पण आपल्याकडेच असणार आहे. किती वेळा उत्तर द्यायचं? संभाजीनगरचं पालकमंत्रीपद आमच्याकडेच असणार आहे आणि पालकमंत्री मीच होणार आहे. माझ्याशिवाय दुसरा कोणी मंत्री नाही. संभाजीनगरमध्ये जी काही अनेक घटना या गेल्या 5-6 महिन्यामध्ये घडल्या आहेत, अवैध धंदे असतील, गुंडगिरी असतील आणि जमीन बळकावण्याचे जे काही प्रकार वाढलेले आहेत, या सर्व प्रकारावर आळा घालण्याचं काम माझं राहणार आहे. तर पूर्व आणि मध्य हे निजामाच्या हुकमाखाली चालणारे दोन्ही मतदारसंघ आहे, परंतु निजामाला झोपून तिसऱ्यांदा अतुल सावेचा विजय झाला आणि हे महायुतीच्या लक्षात आलेलं आहे. निजामाला झोपून म्हणजे एमआयएमला. मग निजाम दुसरा कोण आहे? एमआयएम निजामच आहे आणि आमच्या निजामरूपी राजवट जी आहे ती संपवली अतुल सावेंनी. खऱ्या अर्थानं विकासात्मक भूमिका या छत्रपती संभाजीनगर शहराला दिली ती अतुलजी सावे यांनी दिली आणि त्यामुळे निश्चितच आहे की एक मोठी झेप अतुलजी सावेंची राहिलेली आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं अतुलजी सावे यांना पालकमंत्री देतील असा आमचा पूर्ण विश्वास आहे. महाड पोलादपूर मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले यांच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडताच शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केलेला आहे. मुंबई गोवा महामार्गावरून भरत गोगावले यांची वाजत गाजत कळंबोली ते महाड मार्गे भव्यशी रॅली काढण्यात आली. यावेळेला रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपदाच्या रस्सीखेच याबद्दल बोलताना गोगावले यांनी आमचं पारडं जड असून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री माझ्या रूपाने पालकमंत्रीपद देतील असं गोगावले म्हणाले. मला वाटत नाही रस्सीखेच असू शकते, कारण जे आमच्या नेते मंडळीवरती ठरवतील ते निश्चितच योग्य असं ठरवतील आणि आमचे 3 आमदार आहेत, त्याच्यामुळे आम्ही ती मागणी केलेली आहे आणि मागच्या वेळेला पण शिवसेनेला ते पालकमंत्रीपद मिळालं होतं, यावेळेला तर मी स्वतः आहे, त्यामुळे ते मिळणं क्रमप्राप्त वाटतंय आणि एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री दोन्ही उपमध्ये हे निश्चितच या जिल्ह्याला माझ्या रूपाने न्याय देतील.
तर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं आणि आता महायुतीत पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावरती आता मंत्री शंभूराज देसाई यांनी भाष्य केलंय. पालकमंत्रीपदावरून महायुतीत रस्सीखेच नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. तर महायुतीत कोणताही वाद होणार नाही, आम्ही सगळे एकत्र बसून चर्चा करू, असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळेंनी केलंय. 12 जिल्ह्यात मंत्री नाही आहे, कारण आता शेवटी मी सांगितलं महायुतीच्या सरकारमध्ये थोडंसं होत असणार. पण आम्ही आता जसं खातेवाटपाचा आमचा त्या ठिकाणी योग्य पद्धतीने पार पाडलं, आम्ही सर्व समजदार आहोत. एकनाथजी, अजितदादा, माननीय मुख्यमंत्री आम्ही बसू आणि कुठेही पालकमंत्री पदाबद्दल कुठलेही वाद तयार होणार नाही याची काळजी निश्चितपणे आम्ही घेऊ आणि यामधून आपल्याला उत्कृष्ट पद्धतीने पालकमंत्री पदाची वाटप झालं दिसतं. माननीय फडणवीस साहेब, माननीय शिंदे साहेब, माननीय दादा कदाचित 2 दिवसामध्ये मुंबईमध्ये बसतील एकत्र आणि पालकमंत्र्यांचं सुद्धा वाटप होईल. मी एक सांगतो, एवढं मोठं मॅन्डेट, 200 जवळपास 37 आमदारांचं बहुमत, इतकं प्रचंड मॅन्डेट महायुतीला महाराष्ट्रातल्या जनतेला दिलेला आहे. त्यामुळं आता आमच्या 3 पक्षांमध्ये मंत्रिपदावरनं नव्हती रस्सीखेच, खातेवाटपावरनं नव्हती आणि पालकमंत्री पदावर सुद्धा नाही. सिन्नरचे राष्ट्र